शोग्रेन डिसीज आता त्याला म्हटलं जातं. पूर्वी शोग्रेन सिंड्रोम असं म्हणायचे. काय होतं, या सगळ्या ऑटो इम्युन आजारांमध्ये हा आजार खूप कॉमन झालाय सध्याच्या घडीला. तर शोग्रेन पूर्वी असं म्हणायचे प्रायमरी शोग्रेन आणि सेकंडरी शोग्रेन. रुमॅटॉइड आर्थरायटिस, लुपस वगैरे अशा सगळ्या आजारांमध्ये ज्यांना त्यांच्यामध्ये असायचं त्यांना सेकंडरी म्हणायचे. पण आता ते क्लासिफिकेशन थांबलंय आणि शोग्रेन डिसीज ही युनिफॉर्म एंटिटी म्हणली जाते. आता त्याच्यात काय होतं, की हा आजार स्पेसिफिकली आपल्या ज्या ग्रंथी असतात, म्हणजे जिकडनं आपली लाळ बनते, आपले अश्रू बनतात म्हणजे टिअर्स बनतात, अशा ठिकाणी ऑटो अँटीबॉडीज अटॅक करून त्या ऑटो अँटीबॉडीज त्या ग्लँड्स मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात आणि तिकडची सगळी स्त्राव कमी करतात, म्हणजे सिक्रिशन्स कमी करून तिकडे खूप कोरडेपणा आणतात. हे या आजाराचं वैशिष्ट्य आहे. ड्रायनेस हा त्या आजाराचा हॉलमार्क आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय होऊ शकतं, तर गालफुगीसारखं होऊ शकतं. म्हणजे पॅरोटिड ग्रंथी ज्या असतात आपल्या चिक्सच्या इकडे, तर तिकडे खूप सूज येऊ शकते. त्याला गालफुगी म्हणजे आपण मम्सचा आजार जसं म्हणतो तसं मम्स सारखंच स्वेलिंग तिकडे येऊ शकतं. डोळ्यात एक्स्ट्रीमली कोरडेपणा येऊन डोळ्याच्या कॉर्नियल टिश्यूला डॅमेज होऊ शकतं. तोंडात खूप ड्रायनेस येऊन दात खराब होऊ शकतात. काही वारंवार तिकडे तोंडामध्ये फंगल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणजे कॅन्डिडा इन्फेक्शन जे म्हणतात त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शिवाय कधी कधी त्वचेवर खूप रेड पॅचेस येऊ शकतात, किंवा जे परप्युरा टाईप डेंग्यू मध्ये आपण जो रॅश पाहतो, छोटे छोटे ठिपके लाल, त्याला परप्युरा असं म्हणलं जातं, तसा रॅश याच्यात येऊ शकतो स्किनमध्ये. शिवाय फुफ्फुसामध्ये जाळी निर्माण होऊ शकते या सगळ्या आजारामुळे. ऑटो अँटीबॉडीज तिथपर्यंत पण जातात. कधी कधी त्या ऑटो अँटीबॉडीज ब्रेनमध्ये जाऊन ब्रेनमध्ये पण काही झटके येणे किंवा बिहेव्हिअरल चेंजेस, आपल्या मूडमध्ये चेंजेस होणे असंही होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त अजून जॉईंटमध्ये आर्थरायटिस तर होतोच याच्यावर, कारण मल्टी ऑर्गन संधिवात आहे, त्याच्यामुळे हे सगळे होऊ शकतात. आणि काय होतं, एक सर्वात महत्वाची गोष्ट शोग्रेन डिसीजची अशी आहे की खूप हाय डिसीज ऍक्टिव्हिटी असेल, म्हणजे पेशंटचं प्रमाण डिसीज ऍक्टिव्हिटीचं खूप जास्त असेल, तर याचं परावर्तित होऊन ते लिम्फोमा सारखा कॅन्सर होऊ शकतो. तर हा एक स्पेशल प्रकारचा संधिवात आहे जो कॅन्सरकडे पण नीट ट्रीट न केल्यामुळे जाऊ शकतो. आत्ता मी म्हणलं तसंच की त्याच्यात मसल्सना विकनेस येऊ शकतो, जॉईंट्सना आर्थरायटिस म्हणजे संधिवात होऊ शकतो. शिवाय ब्रेनमध्ये जाऊन वेगवेगळे सिमटम्स देणं, म्हणजे झटके येणे, शिवाय काही मूड चेंजेस होणं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार, की हालचालींमध्ये फरक पडणं, बॅलन्स घसरणं, हे पण होऊ शकतं. आणि शिवाय याच्या व्यतिरिक्त आपल्या नर्व्स मध्ये जाऊन हातपाय आपला लुळा पडू शकतो कधी कधी, त्याला वस्क्युलायटिक न्यूरोपॅथी असं पण म्हणलं जातं. त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काळसर लाल ठिपके किंवा छोटे छोटे अल्सर्स पण होऊ शकतात त्वचेवर. हे सगळे त्याची लक्षणं आहेत. आणि फुफ्फुसात जाळी निर्माण होऊन दम लागणे, हृदयाचा काही प्रादुर्भाव होणे, हृदयाच्या भोवती पाणी होणे, हे पण होऊ शकतं. दीर्घकाळात हेच आहे महत्वाचं. म्हणजे काय होतं की शोग्रेन डिसीज मध्ये ड्रायनेस आपल्याला खूप मॅनेज करावा लागतो. आणि जर का तो ड्रायनेस व्यवस्थित मॅनेज केला नाही तर डोळ्यांना खूप त्रास होऊ शकतो, म्हणजे व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस होऊ शकतात. आपला कॉर्निया मेल्ट होऊ शकतो. आपल्या डोळ्यांवर एक थिन फिल्म असते, त्याला कॉर्निया म्हणतात. तर तो कॉर्निया मेल्ट होऊन तिकडे कॉर्नियल अल्सर्स आणि डोळ्यात फार इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होणे हे होऊ शकतं. त्याची डोळ्याची काळजी घेणे. आणि शिवाय कुठलेही हॉट बेवरेजेस, कुठलेही गरम पदार्थ फार खाऊ नये, पिऊ नये. उष्णतेशी संपर्क टाळला पाहिजे रुग्णांनी, हे मात्र आहे. आणि व्यवस्थित आपल्या डॉक्टरांनी दिलंय त्याप्रमाणे मॉनिटरिंग दिलं तर आपण याच्यावर मात करू शकतो. आणि पुढे जाणारा कॅन्सरकडे जो वळणारा शोग्रेन आहे त्याला तिकडेच थांबवू शकतो. तेच मी मगाशी जसं मायोसायटिससाठी म्हणलं तसंच की जनरली तुम्ही हेल्दी आयुष्य जगलं पाहिजे. अ, झोप वेळच्या वेळी घेतली पाहिजे. शिवाय स्ट्रेस टाळला पाहिजे. पोटाचं काही वारंवार इन्फेक्शन्स वगैरे होत असतील किंवा कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन्स किंवा तत्सम इन्फेक्शन्स पासूनच बचाव केला पाहिजे. तर ह्यानी थोडंफार आपण काहीतरी
बदल घडवू शकतो या सगळ्या गोष्टी. परमनंट उपचार आता काय झालंय की जनरली हे जे ऑटोइम्युन आजार आहेत तर त्याच्याविषयी थोड्याशा मिसकन्सेप्शन्स आहेत. काही जण म्हणतात की आम्हाला संधिवात लागला, म्हणजे संधिवात मागे लागला की आमच्या आमच्या मागे आयुष्यभर ट्रीटमेंट लागेल का, हा पहिला प्रश्न पेशंटचा असतोच. तर तसं नसतं. काही ठिकाणी काय करतो आपण की काही माइल्ड सिमटम्स असतील, म्हणजे आता भाग पडतात त्याचे माइल्ड डिसीज ऍक्टिव्हिटी, मॉडरेट डिसीज ऍक्टिव्हिटी आणि सिव्हिअर डिसीज मध्ये. तर माइल्ड टू मॉडरेट डिसीजला थोडंफार चांगल्या प्रकारचं इम्युनोसप्रेशन त्यांच्या ऑर्गन इन्व्हॉल्वमेंटनुसार दिलं, 1-2 वर्ष व्यवस्थित दिलं आणि पेशंटला 6 महिने कुठल्याही ऑर्गनमध्ये कुठल्याही अवयवामध्ये तो आजार परत नाही येते असं दिसलं तर आम्ही हळूहळू इम्युनोसप्रेशन कमी करत जातो. आणि एका पॉइंटला काही वेळेस ऑटोइम्युनिटी शांत होऊन शरीरातली तो आजार शांत पण राहू शकतो. तर अशा 60 ते 70% रुग्णांना आम्ही ड्रग फ्री पिरियड दिलेला आहे आणि काही जणांना जवळजवळ त्या लोकांना कधी त्या शोग्रेनचा प्रादुर्भाव परत झाला नाही. पण काही जणांचा स्पेक्ट्रमच असा असतो की सुरुवातीपासून खूप सिव्हिअर डिसीज असतो पेशंटला, सारखे सिमटम्स रिलॅप्स होत असतात, म्हणजे वारंवार सिमटम्सच येत राहतात. तर अशा रुग्णांना मात्र मग आपल्याला लॉंग टर्म ट्रीटमेंट द्यावी लागते, की काही जणांना मग आयुष्यभर द्यावी लागते, काही जणांना 5 ते 10 वर्षांच्या वर द्यावी लागते. शोग्रेन सिंड्रोमच्या बाबतीत एक महत्वाचं असं आहे की कधी कधी शोग्रेन सिंड्रोम मध्ये काय होतं की किडनी मधून पोटॅशियम खूप वेस्ट होतं आणि अशा पेशंटला पॅरालिसिस, मसल पॅरालिसिस होऊ शकतं पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. त्याला हायपोकॅलेमिक पिरियडिक पॅरालिसिस असं म्हणलं जातं. तर त्याच्यात काय होतं की किडनीमध्ये त्या अँटीबॉडीज आणि किडनीमध्ये डॅमेज झाल्यामुळे जिकडनं पोटॅशियम आपलं रिॲब्सॉर्ब होतं किडनीमधून, त्या ठिकाणचं चॅनेल ब्लॉक झाल्यामुळे ते पोटॅशियम युरिनद्वारे बाहेर पडत जातं. तर म्हणून पोटॅशियम कमी होऊन मसल विकनेस, मसल पॅरालिसिस सारखी घटना घडू शकते.